जैन पंथ निर्मूलनाच्या उद्देशाने जैन समाजातील सर्व उपपंथ एकत्र येऊन ज्येष्ठांची संघटना स्थापन केली, ज्याचे 750 ज्येष्ठ महिला आणि पुरुष सदस्य आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. जैनस्कोचे स्वतःचे भवन असावे आणि ते ज्येष्ठांना स्वतःचे घर वाटावे, त्या घरात येऊन आनंदाने आपले उर्वरित आयुष्य घालवावे, असे विचार मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पोखराज बोरा यांनी व्यक्त केले. नूतन अध्यक्ष सुभाष लुणावत आणि विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सरिता कोठाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पदग्रहण व शपथविधी समारंभात प्रमुख अतिथी व नात्याने 50 वर्षांपूर्वी त्यांचे वडील सोलापूर जिल्हा न्यायालयात न्यायाधीश होते, त्यावेळचे भारताचे माजी गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे न्यायालयात पट्टेवाली म्हणून काम करत होते. त्यांच्यातील कौशल्य आणि तेजस्वीपणा ओळखून त्यांना वर उचलले. सुप्रीम कोर्ट जज अजित शहा व आशुतोष कुंभकोणी जमादार हे देखील सोलापूरचे सुपुत्र. त्यांच्यासोबत सुद्धा मी काम केले, असे ते म्हणाले. कार्याध्यक्ष तथा शपथ प्रदानकर्ता केतनभाई शहा यांनी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना पदग्रहण समारंभानिमित्त शपथ दिली. यावेळी उमाजी बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. जयश्री लुणावत यांच्या नमोकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राणीमित्र विलास शहा, ऐपदी जैन पाठशालेचे विद्यमान अध्यक्ष अरविंद दोशी, नूतन उपाध्यक्ष श्रेणिक शहा, प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा, विलास शहा यांची समायोजित भाषणे झाली. डॉक्टर सरिता कोठाडिया यांनी 4 वर्षांच्या कालावधीतील उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी नूतन अध्यक्ष सुभाष लुणावत यांना मेडल प्रदान करून त्यांच्याकडे पुढील 3 वर्षांसाठी जैनस्कोची सूत्रे सोपवली. नूतन सहसचिवा मनीषा शहा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संगीता एखंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर नूतन कोषाध्यक्ष अभिनंदन विभूते यांनी आभार मानले. भगवान महावीर अहिंसा प्रेरणा पुरस्कार प्राप्त केतनभाई शहा आणि अरुण धुमाळ यांच्यासह इतरही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. नूतन अध्यक्ष सुभाष लुणावत यांनी नवीन उपक्रमांची माहिती देत सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमास आजी माजी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, समाजातील प्रतिष्ठित तथा मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुची भोजनाने या आनंददायी सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावीर सांस्कृतिक भवनचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग आणि आजी माजी सदस्यांनी परिश्रम घेतले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.